तसंच करणार होता सांगताना 4च सांगितलं आणि मग असंख्य गुण पुढे याचं वर्णन अन्य ग्रंथातून मिळतं. ही ग्रंथकारांची पद्धत आहे. आणि म्हणून काही ठिकाणी जेव्हा उलट केलंय, श्वासामध्ये काय केलंय, दोषानुसार सांगितलंच नाही, संप्राप्तीनुसार सांगतो. संप्राप्तीनुसार तुझे 6 भेद केले, 5 महा, ऊर्ध्व, शून्य, क्षुद्र, तम ठिकाणचे केले. मग ह्यांचे श्वासाचे दोषानुसार वातज, पित्तज, कफज होतील ते आपण करायचे. हे अधिष्ठान वेदाने सहाय्य. अभिव्यक्ती एवढं स्थानात आहे, अधिष्ठान कुठे कुठे वेगळ्या ठिकाणी आहे. आणि त्याचे संप्राप्ती भेदाने 6 प्रकार सांगितले. दोषानुसार पुन्हा ते वातपित्त कफाशी होते. ही ग्रंथकारांची पद्धत आहे. मुद्दा लक्षात येतो की काही ठिकाणी संप्राप्तीनुसार भेद सांगितले, काही ठिकाणी दोषानुसार सांगितले. जिथे दोषानुसार सांगितले तिथे संप्राप्ती भेदाने भिन्न भिन्न प्रकार होते. अधिष्ठान भेदाने. आणि जिथे संप्राप्ती भिन्न भिन्न आहे तिथे प्रश्न नाही. तिथे पुन्हा मग दोषांचे नसते, दोषानुसार पुन्हा होते. उदाहरणार्थ शिरशी शिरश बियते अर्जितांचं, या अर्जिताचे वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक, स्वतंत्र, परतंत्र, बंधुज असे भेद होते. ते आपण उभं करायची, कल्पना करायची. या पद्धतीने शास्त्राचा विस्तार करायचा आहे. ते ग्रंथकारांना अपेक्षित आहे. पण हा विषय रुद्र मांडताना, अत्यंत शीर्ष मांडताना म्हणालो होतो मी, पण त्याला एक उदाहरण, सबळ उदाहरण, उदाहरणाला एक उदाहरण चांगलं दिलं. आता आपण जाऊया उरुस्तंभावर. 27वा उरुस्तंभाध्याय. उरुस्तंभाध्याय वाचताना आपल्या डोक्यात ज्या काही कल्पना असतील उरुस्तंभाच्या, त्या सगळ्या बाजूला ठेवायच्या क्षणभर. ठेवल्या? आता वाचूया आपण. कारण काय होतं, मनात एक कल्पना ठेवल्या की त्या दृष्टीने वाचा बघतो माणूस. स्वच्छ बुद्धीने वाचत नाही. वाचरत्न म्हटलं की काय, लहान खंडामध्ये ही कल्पना डोक्यात ठेवली की तो वाचरत्न समजत. मग एकदा एमबीच्या घराला गेलो कार्यक्रमाला, म्हणजे ते विद्यार्थी तर काहीतरी विषय निघाला. मी त्याला म्हटलं याला वाचरत्न म्हणायचं, सिलेबस फोन झाला, वाचरत्न म्हणा. त्यांनी मला पटकन प्रश्न केला, निमिषार्धात जोडून कहा सुदैवानी. वाचरत्न प्रमुख काय, आधी लहान छंदामध्ये आणि मग मोठ्या छंदामध्ये जोडून कहा असतो. संधी वाटे काय सांगतात वाचायचं कसं नाही. त्याला सांगताना मला सगळी तत्वज्ञान समजावून द्यावं लागलं की वातरत्व या शब्दाचा अर्थ वातेनं आवरित पती एवढाच आहे. अधिष्ठान वेदाने आधी भिन्न भिन्न होते. संधीत झाला त्याला वेगळं नाव, गंभीर झाला तर अधिष्ठान वेदाने त्याला वेगळं नाव दिलं. अधिष्ठान वेदाने मग त्याला उदाहरण केलं की अधिष्ठान वेदाने वातरत्वाने पक्षाघातही होतो. एखाद्या मर्मांचे दोष गेले तर पक्षाघात होईल. वातरक्ताने डोक्यात गेला तर अर्जित होईल. आणखी एखाद्या मर्मात गेला तर पंगू होईल. आणखी एखाद्या मर्मात गेला तर खंड होईल. ही उदाहरणं त्याला ग्रंथातली दाखवली. आणि मग त्याला ते थोडंसं पटायला लागलं की नाही होऊ शकतं. आणि म्हणून ग्रंथ वाचताना माधव निदान आपल्याला काय शिकवलंय, अशी बाजारात पुस्तक आहेत, नावं घेत नाही कोणाशी, पण रोगनिदानावर चिकित्सेवरती पुस्तक आहेत. त्यात जरी कल्पना असतील तर सगळ्या बघतात आणि स्वच्छ मनाने ग्रंथकार काय म्हणतात त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचा. बघा, श्रिया
परमया स्त्रिया परमया लाभ्या परयाच तपश्रिया अहिनं चंद्रसूर्याभ्यां सुमेरुः पर्वतं धीधृति स्मृति विज्ञान ज्ञानकीर्ति क्षमालय अग्निवेशो गुरुं काले संशयं परिपृष्टता. आता इथे श्रिया शब्द श्री या शब्दाची कृती आहे. आपण श्रिया नाव ठेवतो, ठीक आहे, मराठीत ठीक आहे. संस्कृतीमध्ये श्रिया शब्दाचा अर्थ काय? लक्ष्मीने, संपत्तीने श्रिय. श्रिया कुठली, कशी, त्याचे विशेषण आहेत. परमया अत्युत्कृष्ट संपत्ती. ती संपत्ती कोणती आहे? ब्राह्मी स्थिती ही संपत्ती आहे. ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान, आत्मज्ञान झालेलं आहे, ह्याला म्हणतात श्री. आणि ही परमश्रेष्ठ संपत्ती ज्याच्यापाशी आहे अशा गुरुंना वंदन करतोय अग्निवेश. आणखी त्याचं विशेषण आहे अग्निवेशाने केलेलं. परयाच तपश्रिया, आणि यांची तपश्चर्याचे श्रेय सुद्धा, संपत्ती सुद्धा एवढी प्रचंड आहे. परया अशा आता आणखी एक विशेषण लावलं. ही श्रिया परमया ब्राह्म्या श्रिया परयाचे तपश्रिया, या दोन्ही श्रियांनी युक्त आहे. पण युक्तत्व कसं आहे? अहीनम. अहीनम म्हणजे कधीही ढळत नाही. मग त्याला उपमा दिली आहे. उपमा काय दिली आहे? मेरू पर्वतावर चंद्र सूर्य कधीही मावळत नाही. चंद्र सूर्याभ्याम सुमेरू इव पर्वतम अहीनम. जसा सुमेरू पर्वत चंद्र आणि सूर्य यांच्या रहित अशी अवस्थाच नाही आहे, तसे हे आमचे अत्रेय परमया श्रिया परया तपश्रिया अहीनम युक्ताः. अहीनम म्हणजे सडा. ठीक आहे, बघा काव्य म्हणजे अग्निविषयीला काव्य जमत होतं असं दिसतं मला. कवी कवी म्हणा चालता उपमा डौल भाषेचा. ठीक आहे, पुढे धी धृतिस्मृती विज्ञान ज्ञान कीर्ती क्षमालय. आमचे गुरु कसे आहेत? मग ज्ञानेश्वरांचे हे करते, परम भक्त दिसतात ज्ञानेश्वरांचं. गुरुची कोणी हे करतायत? धी धृती स्मृती विज्ञान आणि ज्ञान कीर्ती क्षमा यांचं आलय अधिष्ठान आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे आत्मज्ञानाच्या सगळ्या प्रक्रियांची जाण, त्याला विज्ञान म्हणतात. विज्ञान म्हणजे ज्ञानप्राप्तीचं साधन म्हणजे विज्ञान पद्धती, त्याला विज्ञान म्हणतात. उदाहरणार्थ अमुक द्रव्य मधुर आहे हे आम्ही ज्या पद्धतीने जाणतो त्याला विज्ञान म्हणतात. ते कसं जाणतो? जिभेवर ठेवलं, लक्षणं काय होतात? तोंड व्याप्त होतं, पुन्हा खाण्याची इच्छा होते, इंद्रिय कल्पन होतं. हे मधुररस आहे जाणण्याचं विज्ञान आहे, त्याला म्हणतात विज्ञान. मधुररस कटुरस कसा आहे? जिभेला टाकल्याबरोबरच म्हणतो पूर्वम सिमिचिमान कटू. चिमिचिमुत्व हे कटुरसाचं विज्ञान आहे आणि कटुत्व हे ज्ञान आहे. लक्षात
विज्ञान म्हणजे काय लक्षात आलं? विज्ञान हे ज्ञानप्राप्तीची पद्धती क्रम आहे किंवा आत्मज्ञान प्राप्तीच्या विज्ञान ज्याला सर्वथा ज्ञात आहे असे आमचे हे माननीय अत्रे त्यांना आमचं विज्ञान आहे. आता विज्ञानाची व्याख्या जी आपण घेतली ती कुठून घेतली ते लिहून ठेवा. चरक स्वतःस्थान अध्याय 26 पाहायचे असेल पटकन पहा, कंटाळा असेल बरोबर. जिथे मधुरसाचे वर्णन केलं, मधुरस कसा ओळखावा, कटुरस कसा ओळखावा, जिथे वर्णना तिथे नको. एका ठिकाणी रस काय करतो ते सांगितलंय, त्याच्या पुढे जाऊन ते सांगतात ओळखायचं कसं. हां बरोबर. विज्ञान येते आलेने इति विज्ञानं लक्षणं इति विज्ञानम् उपदेक्षामः. कुठलं 149 149 73 नंबरचा श्लोक आहे. आणि याच अर्थाने ज्ञानेश्वरांनी विज्ञानाचा वापर केला. साधना विज्ञानाच्या आधारावरच केली जाते. साध्य मोक्ष आहे, आत्मज्ञान हे साध्य आहे, पण त्यासाठी ज्या प्रक्रिया करायच्या आहेत ते जाणून घेण्याचे जे हे आहे पद्धती आहेत त्याला विज्ञान म्हणतात. आणि तुमच्या आपल्याकडे मानस रोगाची चिकित्सेमध्ये ज्ञान विज्ञान आपल्याला विज्ञान म्हणजे काय ते माहिती आहे. विज्ञान शब्दाचा भेद अर्थ नव्हता. विशिष्ट ज्ञान विज्ञान म्हणजे वैयाकरणे व्याख्या काय ती पण व्याख्या, पण खरी व्याख्या जे ध्येय आहे ते साध्य करण्याच्या पद्धती, विहित पद्धती, त्याचं नाव आहे विज्ञान. राईट. चला आता अशा गुरूंना गुरुं द्वितीय गुरुं अग्निवेशः संशयं परिपुष्टवान. इथे संशयम या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? इच्छा, ज्ञानेच्छा. दुसरा अर्थ आहे किंवा नाही असा अर्थ आहे. मूलजन्म आहे का नाही तिथे संशय आहे. आता इथे पुढच्या प्रश्नावरून आपण निर्णय घ्यायचा की संशय म्हणजे काय. काय प्रश्न आहे आता? भगवान पंचकर्माणि समस्तानि पृथक्ता निर्दिष्टानि आमयानां सर्वेषां षष्टी आहे. सगळ्या व्याधींचं औषध सांगताना समस्तानी पंचकर्माणी निर्दिष्टानी सगळी पंचकर्म पृथक किंवा एकत्र सांगितली. प्रत्येक व्याधीवर काही एक सांगितलं, काही ना दोन सांगितलं, काही ना सगळं सांगितलं. पृथक वा समस्तानी वा निर्दिष्टानी पंचकर्माणी निर्दिष्टानी समस्तानी. पंचकर्माणीचे विशेषण समस्तानी निर्दिष्टानी हे दोन आणि म्हणून त्यांची बहुवचन केलेलं आहे. कर्माणी सर्वेषां दशुजन. आता पुढचा प्रश्न, हे झालं प्रस्तावना. आता काय प्रश्न आहे? कश्चित असा दोष आहे का? असा निजव्याधी कुठली आहे का? दोषज म्हणजे निज. अस्ति आमया कश्चित यस्य न स्युः
शक्तानि तानि. अन्वय कळला? न शुः शक्तानि. शुः म्हणजे नाही, न शुः म्हणजे होत नाही. काय होत नाही? शक्य. शक्त म्हणजे शक्य. शक्त आणि न शुः तानि म्हणजे पंचकर्माणी असा व्याधी आहे काय? कळलं? हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला, हा संशय. असा एखादा व्याधी आहे का तिच्यात पंचकर्म करता येत नाही? हा संशय. हा संशय आहे का प्रश्न आहे? संशय प्रश्न आहे. म्हणजे असा एखादा व्याधी आहे का तिच्यात पंचकर्म करता येत नाही? असा प्रश्न आहे मनात आहे. म्हणून इथे ज्ञानेच्छा आहे आणि म्हणून संशय शब्दाचा अर्थ इथे ज्ञान आहे, जाणून घेण्याची इच्छा. असं काही एखादा व्याधी आहे का की ज्याला पंचकर्म करता येत नाही? मी सगळ्यात सांगितलं. अर्थात हे सगळं लिहिताना अग्निवेशानं सगळं अभ्यास करून झालेला आहे, माहीत आहे. पण लिहिण्याची कला आहे की एखादा प्रश्न मुद्दाम उपस्थित करायचा आणि तो प्रगट करायचा. याचं वैशिष्ट्य अग्निवेशाचं. मध्येच भांडण निर्माण करायचं, त्याचं उत्तर द्यायचं. शंका करायची, त्याचं उत्तर द्यायचं. अशी पद्धत. आणि इथे त्यांनी प्रश्न विचारून हा आणखी विकसित केला आहे मुद्दा. मग त्याचं उत्तर दिलं. न शू शकता आणि शमने साध्यस्य क्रिया. शमने साध्यस्य. साध्य रोगाच्या शमनासाठी क्रिया करता येत नाही असा एखादा व्याधी आहे काय? त्याचं उत्तर आता अस्ति. अस्ति आहे. अस्ति. कोण आहे तो? पुरुस्तंभ इत्युक्ते. पुरुस्तंभ आहे. पुरुस्तंभ नावाचा व्याधी आहे की ज्याच्यात पंचकर्म करता येत नाहीत, शक्य नाही करणं. आता उरुस्तंभ सांगितल्यानंतर मग आता पुढे काय झालं? पुढे गुरूंनी मग त्याची कारण लिंग भेषज सांगितलं. गुरुना तस्य कारणम लिंगम भेषजम भूयः पृष्ठस्तेन गुरु ब्रवीत. मग त्यांनी इतकं सगळं विचारल्यावरती गुरूंनी उत्तर दिले त्याचं. आता मग ते आता स्वतःच सांगतायत की तिची लिंग वगैरे सांगतायत, तो व्याधी सांगतायत. आता इथून पुढे मग पृष्ठेन तेन पृष्ठस्तेन गुरु अब्रवीत. आता गुरुंनी उत्तर दिले, आणखी विस्ताराने सांगतात. आता इथून पुढे काय झाले सुरू? हेतू सुरू झाले. गुरुस्तंभाचे हेतू सुरू झाले. वाचा. निर्दोषण लघुशीतानि जीर्णम अजीर्णे समश्नतः सर्वश्रेष्ठ दधिक्षीर ग्राम्य अनुत औदक अभिषेक इष्ट व्यापन्न मध्य अतिविवाद स्वप्न प्रजापरे लंघन अध्यशना आयत भयवेग विधारणे स्नेहच्च आम चित्तकोष्ठे वेतात वातादि मेधतासह उर्ध्व आशुगौरवात उड या अति व ओगई विराधी या अति अधोगई अधोगैही शिराधी. आता क्रमांक स्निग्ध उष्ण लघु शीतानि जीर्ण अजीर्णे समश्न जीर्णाजीर्णे समश्नतः. आता जीर्णाजीर्णेची टीका वाचा. जीर्णाजीर्णे इति शोकजीर्णे शेषाजीर्णे इति अर्थः. म्हणजे आहाराचं पूर्ण परिणमन व्हायच्या आत जेवलं तर. म्हणजे पोस्टलच्या मॉडेल आहे.
पण अजून रसाचं परिणामन चालू आहे. आमाशयरिक्त झालं. आहार रसाचं परिणामन शोषण अजून चालू आहे. या अवस्थेला रसशेष अजीर्ण किंवा अजीर्ण असं म्हणतात. किंवा जीर्णाजीर्णे समष्टतः असं अजीर्ण भोजन करणाऱ्याला उद्ध्वस्त होतो. तेव्हा समाजाला हे सांगायला हवं की पहिला आहार पूर्ण जीर्ण झाल्याशिवाय कधीही जेवायचं नाही. हे आवर्जून सांगायला हवं. रोग बरे न होण्याचं कारण हे आहे आणि दिवसेंदिवस रोग वाढत जाण्याचं कारण हे आहे. हायपरटेन्शन बरं होत नाही एक, आणि हेतू बंद केले नाही तर हायपरटेन्शन वाढत अशा अवस्थेला येतं की औषधच काम करत नाही. आता किती औषध द्यायचं म्हणून लोक मग एक आणखी चांगलं औषध शोधून काढायचा प्रयत्न करतात. न्यू जनरेशन. अशी स्थिती मधूनही आली. इन्सुलिन द्यायची वेळ. इन्सुलिन 2 वेळा देऊन सुद्धा काम बघत नाही. शुगर ते कमी नॉर्मलला येतच नाही. ही परिस्थिती येण्याचं कारण अजीर्ण भोजन हे असू शकतं. ते प्रमेयाचे कारण आहे आणि प्रमेयाची संतृप्ती सातत्याने अनुबंधित राहण्याचंही कारण आहे. तेव्हा चिकित्सकांनी आता अलीकडे अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांना इन्सुलिन चालू आहे अशांची इन्सुलिन थेरपी बंद करून शमन चिकित्सेने मेंटेन करण्याची प्रक्रिया आयुर्वेदाने सुरू झालेली आहे. सगळीकडे झाली सुरू. ती आयुर्वेदिक वैद्य म्हणतात आता मी करतो आणि मग ते डॉक्टरांना पुन्हा परत पाठवते. म्हणतात तुमची ते औषधं करू तेव्हा काय असं आयुर्वेदिक औषध करतो मेंटेन झाल्याशिवाय. तशी स्थिती आहे. हा एक संशोधनाचा विषय. तेव्हा आता स्निग्ध उष्ण लघु शीत. स्निग्ध शब्दाने काय अभिप्रेत आहे? रोज वाटीवर तूप असं अपेक्षित नाही. ते आहेच. त्याशिवाय आणखी काही गोष्टी आपण करत असतो. उदाहरणार्थ शेंगदाणे, काजू, पिस्ता, पेढे वगैरे वगैरे आपण अनेक गोष्टी खात असतो आणि ह्या सगळ्या स्निग्ध स्वभावाने म्हणतात. तेव्हा स्निग्ध उष्ण. लघु आणि शीत. आता या सगळ्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या. स्निग्धोष्ण या शब्दाला अहितकर पद्धतीने खाणं हे वाक्य लावायचं. अहितकर पद्धतीने खाणं. आणि विधियुक्त पद्धतीने न खाणं हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे उष्ण पदार्थ सुद्धा विधिविरहित पद्धतीने खाल्लेत तर तुम्ही अधिकार करतात. तसाच लघु आणि शीत. विधिविरहित लघु आणि विधिविरहित शीत. शीत खाताना पादपादेन वा अभ्यस्तम पादपादेन वा त्यजेत. लघु खाताना पादपादेन अभ्यसेत पादपादेन त्यजेत. उष्ण खाताना क्रमाने खाणे क्रमाने कमी करणे. स्निग्ध क्रमाने असं करणे. असं न करता अकस्मात खायला लागलो आपण सगळं ते गाठी करत असतो. स्वरसांचा विकृती करतो किंवा ते विरुद्ध करतो. त्या वृत्ती विरुद्ध करतो आणि म्हणून समष्टता पुढे. द्रवशुष्क बोधिक क्षीर ग्राम्य अनुपसौदक अंश इष्टव्यापन्न मध्यातील विवादपूर्ण प्रजाती. द्रव शुष्क 2. द्रव आणि शुष्क 2.
विधिविरहित पद्धतीने घालते. मात्रा, अनुपान, ऋतू इत्यादी गोष्टी न पाहता. त्यानंतर दधी, शीर विधिविरहित पद्धतीने खाल्ल्या. त्यानंतर ग्राम्य. ग्राम्य शब्दाने अभिप्रेत काय आहे? ग्राम्य शब्द हा पारिभाषिक शब्द आहे. ग्राम्य शब्दाने वस्ती करून राहिल्यावर एखादं गाव वस्ती स्थापन झाली, तिथे राहिलं तर तिथे जे निर्माण केलं जातं त्याला ग्राम्य म्हणतात. मग ते मोठं असेल लहान असेल. मग जनावर पाळली, मासे पाळले, धान्य उत्पादन केलं, भाज्या केल्या, या सगळ्या ग्राम्य आहे. आणि या ग्राम्याचं वैशिष्ट्य असं आहे की ग्राम्य ह्या नैसर्गिक नसतात. मग त्यांना वेगळं खायला आलं जातं, मग त्यांना वाढण्याकरता काही दिलं जातं, पाणी जास्त दिलं जातं, खाद्य जास्त दिलं जातं. मग ते पक्षी असून ते फारसे उडत नाहीत, बसून असतात, बांधून देतात त्यांना. मग त्यामुळे त्याला ग्राम्यत्व हे असं जे आहे नैसर्गिक जे नाही त्यांच्या वृत्तीच्या विपरीत ते ग्राम्य. म्हणजे आपण आता पूर्वी ऋषीपंचमीला एक पद्धत होती की तांदूळ खायचे कुठले? न नांगरलेल्या शेतातले, म्हणजे शेतातले नाही, कुठेतरी असेच जंगलात आलेले तांदूळ ते खायचे, कारण ते लघुत्तम आहे. शेती करून गेले की ते बरोबर. आणि म्हणून औषधांची शेती करायची नाही. औषधं ग्राम्य नको. आता तुम्ही बाजारात तुळस घ्या, दुसऱ्या दिवशी ते कशी होते बघ. त्यावेळेला पाणी लागलं तर मग संपलंच ते. पण तीच तुळस तुमच्या घरात कमीत कमी पाणी तुम्ही जर वाढवली असली तर ती तुळस 3 दिवस टवटवीत राहते, तोडल्यावर सुद्धा. हा परिणाम. आणि म्हणून मी सगळे ग्राम्य पदार्थ, पालक ग्राम्य. आपण आपल्या वाफ्यात तयार केलेल्या भाज्या ग्राम्य. जंगलात वाढलेल्या झाडांची पानं तोडून आणून मजा केल्या त्या मात्र ग्राम्य नाही. फरक असतो त्याला. म्हणजे असे पशुपक्षी ग्राम्य असतात, म्हैशी ग्राम्य, गाय त्या मानानं कमी ग्राम्य, असा फरक होतो. किंवा द्रव शुष्क ग्राम्य, औदक आमिषही पुढं. आयात वेगवेगळं विधान. आता पिष्ट माहिती आहे का? व्यापन्न हे दुष्ट झाले आहार. व्यापन्न मध्ये, व्यापन्न मध्ये का बघा तिथं नाही. व्यापन्न मध्ये व्यापन्न मध्य. नंतर अतिदिवा स्वप्न, आणि अतिप्रजा, लंघन, विधिविरहित लंघन. हे विधिविरहित सगळं अपेक्षित आहे. अध्यशन पुढं विधिविरहित आयास, वेगविधारण, भय, वेगविधारण इत्यादी सगळ्यांचा परिणाम अग्निदुष्ट होणं
असा होतो. आणि मग त्यात तुम्ही घेतलेला स्नेह, आहाराचं अपरिणमन, अजीर्ण भोजन, अभ्यसन असे आणि विधिविरहित सगळा आहार विहार या सगळ्याचा परिणाम म्हणून आमरसाची निर्मिती होते. स्नेहाच्य आमम चितम कोष्ठे. कोष्ठे शब्दाचा अर्थ स्रोतस आहे. संपूर्ण शरीरातल्या स्रोतसांमध्ये हा आम आणि श्लेष्मा चित होतो. आणि मग हा आम पुढे काय होतो वाचा. वातादी मेदसासह. आता वातादी मेदसासह इथे क्रियापद लावायचं वाक्यशेष तंत्रयुक्तीने. आमेन तेन संपृक्ता दोषा. स्नेहाने आणि आमाने वाताचे दोष संपृक्त होतात. वाताधीन हा जो आम आहे, आम आणि मेघ याने ते युक्त होतात. आणि मग हे युक्त झाले काय करतात. रुद्वा याही रुद्वा रुद्वा आता रुद्वा म्हणताना आधी श्रोतसांचा उपलेख होतो आणि श्रोतस अवरुद्ध होतात. आणि मग गौरवामुळे हे दोष मेधसासह युक्त वातादी दोष, मेधासह आमासह युक्त वातादी दोष शिरादिभिः अधोगैः शिरादिभिः अधो याति. अधोगैः शिरादिभिः. अधोग म्हणजे खाली जाणाऱ्या, अधक काळात जाणाऱ्या शिरा श्रोतसांमध्ये मेदवह मांसवह रक्तवह सगळ्या श्रोतसांमध्ये रसवह शिरादिभिः गौरवात अधोयाती. गौरवात शब्द महत्वाचा आहे. मुळात हे गुरु आहे. स्नेह आम मेघ. अधो कसे येतात. अधोगा शिरा. अधोग शिरांमध्ये त्यांचा प्रवाह वाहतो. आता इथे मध्ये रुद्वा शब्द आहे बरोबर. हा रुद्वा शब्द कुठे लावायचा. शरीरात कुठेही अवरोध होऊ शकतो आणि तिथून मग पुढे मग तो नियम लावायचा. कुठला. मार्गवरोधात वहज्जलम विधिर्यते दृश्यकरण. मार्गावरोधाने मग दोष शैर्वेर होतात, त्यांचा प्रवाह बंद होतो आणि मग ते वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतात. पण इथे काय होतं नेमकं. ते गुरुत्वामुळे अधोगामी जास्त होतात. गुरुत्वात गौरवात अधोगैः शिरादिभिः पुरु याति. आता इथे फक्त कलेक्ट करायचं आहे पुरु शब्दाची विभक्ती काय आहे का पुस्तक. हो हां. उकारांक पुल्लिंग. गुरु गुरु किंवा भानू. भानू भानू भानवा असं आहे का. भानूला विसर्ग आहे का दुसऱ्या. नाही दुसरा भानू तर दीर्घ आहे, पण पहिला भानू एकवचनातला हा विसर्ग आहे. पण गुरुला प्रथमा द्विवचनाचा जो आहे त्याला विसर्ग होतो. प्रथमा द्विवचनाला विसर्ग नाही आणि दीर्घ आहे. नाही हो दीर्घ आहे पण तो भानू शब्द आहे.
भानू आणि उरू एकच. नाही गुरुमध्ये नाही. उरू 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 उरूच काय केले? गुरु गुरु केले ना. नाही गुरव हा प्रथमा. गुरु रस्व केलं. हो रस्व केला पण हां. तर हा इथे गुरु जरूर केलाय. उरू द्विवचन आहे. लक्ष झालं? 2 उरू आहेत ना म्हणून द्विवचन केलं. इथपर्यंत संप्राप्ती कळली. कोण कोण व्याप्त आहे? मेद आणि आमरस. इथे 10व्या श्लोकाच्या पहिल्या शब्दात स्नेहश्च आमंच, स्नेहश्च आम हा शब्द आहे. इथे स्नेह शब्द मेदवाचक. गोष्टीचे काम आणि मग तो दोषांशी संपृक्त होतो, अवरोध करतो आणि अवरोध केल्यानंतर मग दोष अधोगामी व्हायला लागतात. अधश्चिराधी. मग आता खाली आल्यावर काय करता? रसवह, मेदोवह, रक्तवह, मांसवह या सगळ्या शिरांमध्ये पूरयन हा श्लेष्मा, मेद आणि आमरस या शिरांमध्ये व्याप्त होतो. रसवह, रक्तवह, मांसवह, मेद. पूरयन. आता उरू याच्यामध्ये हा उरू शब्द आणि पुढचे 2 शब्द. पुढचा शब्द आहे शक्ती जंगोरू. शक्ती, जंगा आणि उरू 3 शब्द आहेत ना. हां. शक्ती कुणाला म्हणायचं, जंगा कुणाला म्हणायचं आणि उरू कुणाला म्हणायचं. गिरवण. जंगाचा अर्थ आपण आहे ना, गुल्फापासून जन्मपर्यंत जंग आणि जानूपासून वंशणापर्यंत जंग उरू. या दोघांचा मिळून उद्योग भाग आहे, त्याला शक्ती म्हणतात. या सगळ्यांचा त्यात प्रपदही आले, संधी आले, त्याचं नाव शक्ती. त्यातले येणारे सगळे अवयव या शक्ती शब्दाने सांगितले. अधशरीरात असणारे सगळे अवयव शक्ती शब्दामध्ये समाविष्ट होतात. शक्ती म्हणजे अधो अवयव. शक्ती म्हणजे अधो अवयव. आणि म्हणून रामरक्षेमध्ये शक्ती आहे ना, की हनुमान माझ्या शक्तींचं रक्षण करू देत, जंगांचं रक्षण विभीषण करू देत असं जे वर्णन आहे. आणि मग कायाचं प्रपदांचं आणखी कोणीतरी करू देत असं वर्णन आहे. तिघांचं वर्णन आहे. जानूचं वर्णन आहे. जंगा उरू
जानू, जंगा, गुल्फ, पपद या सगळ्यांना या अवयवांना सप्थी म्हणतात. कळलं? तेव्हा जंघा, उरू जंघा आणि उरू यांची स्रोतस रसवह, रक्तवह, मांसवह, मेदोवह ही या सगळ्या शिरांमध्ये हे श्लेष्मा, मेद, मांस आणि अपवरस हे ठासून धरले जातात गुरुत्वाने. आणि ही मेदप्रधान असतात आणि म्हणून पुढे शब्द आहे मेदो बलो उत्कट असे मेद भगवान. आरोग्य उन्हान बरोबर आहे. ऊन कोणता अर्थ लावला उन्हाने लावला ते उन्हान बरोबर आहे. कळलं? आपण ग्रंथांचे अर्थ लावताना आपल्या मनातले अर्थ लावायचे नसतात. ग्रंथकारांना अपेक्षित काय आहे, संस्कृत साहित्याला अपेक्षित काय आहे, इथे काय अर्थ घ्यायचा आहे. तेव्हा हे दोष मेदोत्कट आहेत, मेदप्रधान बलवान दोष आहेत. ते सख्खी म्हणजे सगळे अवयवाने कादांबरीपर्यंत आणि त्यात विशेष करून जंगा, उरू ह्या अभोग श्लोकसांमध्ये पूर्ण करतात. त्याचं नाव स्तंभ आहे, उरुस्तंभ आहे. कळलं? ही जी अवस्था आहे दोषांची की अधोगामी षोडशांमध्ये दोष पूरित झाले. रस, रक्त, मांस, मेद ही श्लोकस यांनी पूरित झाली आहेत. श्लोक 23 वाचा. जंघा आणि उरूमध्ये जे स्तब्ध झाले ते तुम्हाला पंचकर्माने करता येत नाही, म्हणून त्याला उरुस्तंभ म्हणतात. दोष जंघा आणि उरूमध्ये स्तब्ध आहे, ते बाहेर निघत नाहीत, पंचकर्माने करता येत नाही. हे प्रत्येक वेळेला पाहिलं पाहिजे आपण. म्हणजे अर्थ लावताना आपण त्याचा अर्थ नेमका पाहिला पाहिजे. नंतर आपल्याला प्रचलित भाषेनुसार आपण काय वाटेल ते घेऊ शकतो, पण नेमकं ग्रंथकाराला अपेक्षित काय नाही. आता इथे स्तब्ध शब्द आहे, त्या स्तब्ध शब्दाचा स्तंभ आहे. दोष स्तब्ध झाले, असे स्तब्ध दोष एकत्र येणं त्याचं नाव स्तंभ आहे. दोषांचं थांबणं उरूमधल्या शिरांमध्ये दोषांचं थांबणं याचं नाव उरुस्तंभ आहे. उरू याला सप्तमी करा उरूची. उरुषु स्तब्ध दोषा उरुस्तंभ.
उरू आणि जंगांमध्ये दोष जेव्हा स्तब्ध होतात त्याला उरुस्तंभ म्हणतात. आता 20 श्लोक वाचा, 20 पासून वाचा. न स्नेहनं कार्यं न बस्तीर न विवेचनं न च एव गोमनस्य निबोधन कारण. आता यांना पंचकर्म का नाही करायला गेलं कारण सांगतात ते आधी वाचायचे म्हणून आपण लक्षात वाचू. वृद्धे विष्णु नित्यं स्नेहनं बस्तीकर्मचं तत्सत्यो उद्धरणे च एव न समर्थं विरेचनं. आता क्रमाने होता श्लेष्मणू स्नेहनम वृद्धये, स्नेहन केलं तर तो श्लेष्मा वाढणार आहे. बस्तीकर्म सुद्धा स्नेह नसतो त्यात म्हणून तो वाढवणार आहे बस्तीकर्माचं. आणि पुढचं वाक्य आहे तस्य उद्धरणे म्हणजे त्याचं शोधन करण्यासाठी विरेचन समर्थन आहे. पुढे कफम कफस्थानगतम पितिकंच वमनात सुखम. कफस्थानातलं म्हणजे आमाशयातला श्लेष्मा लवकर निघेल. कफम कफस्थानगतम पित्तंच वमनात सुखम हर्तुम आमाशयस्थौ. आणि आमाशयस्थ हे वमनाने काढणं शक्य आहे आणि विरेचनाने श्लेष्मा पित्त दोन्ही काढणं शक्य आहे. आणि पक्वाशयस्था सर्वेपी बस्तीवीर मूळ निर्जयात बस्तीने काढणं शक्य आहे. परंतु काय शक्यान तू आममेदोद्याम स्तब्धाः जंगोर संस्थिताः दोषाः. जंगा आणि उरूमध्ये असलेले स्तब्ध दोष काढणं शक्य नाही. ते दोष स्तब्ध आहेत म्हणून याला उरुस्तंभ नाव. जंगा स्तंभ नाही झाला आहे. जंगाला स्तंभ व्हायला संधी आहे कुठे. व्हायचा तर हा स्तंभ होईल, जानुस्तंभ होईल, गुल्फस्तंभ होईल. हा स्तंभ नाही होणार, गौरव होईल. पण इथे दोषांचा स्तंभ आहे आणि म्हणून याला उरुस्तंभ आहे. प्रायेण उरुषु स्तब्धाः दोषाः तस्मात् उरुस्तंभ स्फुटः. आणि म्हणून त्याला